नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि ज्या क्षणाची राज्यातला प्रत्येक वारकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो तो क्षण आता आलेला आहे. ते म्हणजे आज आषाढी एकादशी आणि विठू माऊलीची पूजा मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या हस्ते होत आहे. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले. रशिया दौऱ्यावरती होते मुख्यमंत्री आणि तिथून ते थेट पंढरपुरात आलेले आहेत. आज पंढरपुरात आल्यानंतर टाळचिपळ्यांच्या तालावरती ठेका धरायचा मोह सुद्धा त्यांना आवरता आला नव्हता. आणि आता भल्या पहाटे ब्राह्ममुहूर्ते ते या पूजेसाठी या ठिकाणी आलेले आहेत. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम ब्रह्मचाय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः एतेषां प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः. प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोदिते प्रार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे वर्षखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे दिने शालिवाहनक्षते बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके चान्द्रमानेन दुर्मुखनाम संवत्सरे दक्षिणायने ग्रीष्म ऋतौ आषाढमासे शुक्लपक्षे अद्य एकादशान्वितवर्त्यवासरः वासरस्तु शुभवासरे विशाखादिवसनक्षत्रे वृश्चिकस्थिते वर्तमाने चन्द्रे शुभस्थिते श्रीसूर्ये शुभस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषे शुक्रहेषु यथा इत्थं राशिस्थानादिकेषु षट्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. अधिकाधिक प्रसाराय प्रचाराय तथा च सर्वेषां मनसि भागवत सांप्रदायस्य अधिकाधिक उत्साहपूर्ण वातावरण निर्माण भवितुं तथा च सर्वेषां कल्याणार्थं आरोग्यार्थं ऐश्वर्यार्थं धनधान्यार्थं समृद्ध्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं विशेष पर्वकालः आषाढ मासस्य शुद्ध एकादशी तिथिः निमित्तेन श्री रुक्मिणी पाण्डुरङ्ग देवता प्रीत्यर्थम् अद्य महाराष्ट्र राज्यस्य प्रमुख रूपेण सर्वेषां प्रतिनिधित्वेन तथा च अद्य सर्वेषां द्वारा निर्वाचित दंपती द्वारा अद्य श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थं विशेष महापूजा आद्यं कर्म अहं करिष्ये. निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरण पूर्वक गंधाक्षत पुष्प
प्रीत्यर्थे सर्वोपचारार्थे नमस्कारार्थे पूजनञ्च करिष्ये निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणञ्च करिष्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन्महागणाधिपतये नमः सकल पूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि कलशाय नमः सकल पूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि शंखाय नमः सकल पूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि घंटिकायै नमः सकल पूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि नैवेद्यार्थे पुरतः स्थापितः पंचखाद्य नैवेद्यं समर्पयामि नमस्करोमि प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरे पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरश्रुतिः शङ्खोदकेन आत्मानं प्रोक्षेत पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष अत ध्यानम् बाप आणि आई बाप आणि आई माझी महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त महाराष्ट्राच्या वतीने विठ्ठलाची महापूजा आता आज पंढरपूर इथल्या मंदिरात केलेली आहे. विठ्ठल आणि रखुमाईची मंदिरं इथे वेगवेगळी आहेत. या दोन्हींचं दर्शन आपल्याला घेण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी पूजा झाल्यानंतर विठोबाचं दर्शन घेत आहेत. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीम रे जातीरी. नुकतीच कलश पूजा झाली आणि आता यापुढे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा आणि आरती होईल. माझे माहेर पंढरी पांडुरंगाभ्यां नमः ध्यायत्यानं समर्पयामि श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः आवाहनार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः आसनार्थे तुलसी पत्राणि समर्पयामि अक्षदांच समर्पयामि श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः पादयोः पाद्यं समर्पयामि श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यान्ते आषाढी एकादशीच्या सुमुहूर्तावर सकाळी पहाटे आज श्री विठ्ठलाची महापूजा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या करतायत. अर्थात या विठ्ठलाच्या महापूजेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाच्या मानकऱ्याला देखील ह्या पूजेचा मान दिला जातो आणि ही विठ्ठलाची पूजा आता सुरू होते आहे. पंढरीचा हा पांडुरंग आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आणि या निमित्तानं विठ्ठलाची महापूजा इथे होतीये. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा होतीये. त्याचबरोबर राज्यातल्या एका वारकरी जोडप्याला सुद्धा हा मान मिळतो मुख्यमंत्र्यांच्या सोबत या ठिकाणी महापूजा करण्याचा. पताका ज्या विठ्ठल भक्तीतनं रुजली आणि देदीप्यमान झाली त्या विठ्ठल भक्तीचा अनुपम्य असा सोहळा आज इथे होत असताना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी नरेंद्र बेडेकर आणि माझे सहकारी मयूर अडकर हे थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. मयूर, आपण पाहू शकता की मुख्यमंत्र्यांचं आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झालेली आहे. तत्पूर्वी सर्वप्रथम अभिषेक होईल. या सर्व विधीबाबत आपल्या सोबत बोलण्यासाठी भागवताचार्य वाना उत्पात सर आहेत. उत्पात सर, या महापूजेचं महत्व नेमकं काय आहे आणि हा जो एक विधी आहे हा कोणत्या काळापासून सुरू होत आला की शासकीय दरबारी किंवा राजदरबारी याचा मान मिळायला लागला, हे केव्हापासून सुरुवात झाली आहे? पंढरीचा पांडुरंग हा संबंध महाराष्ट्राचं नव्हे भारताचं दैवत आहे.
इतिहास कालामध्ये विजयनगरचे राजे सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा करायला येत होते. इंग्रजाच्या काळापूर्वी सातारच्या गादीला हा मान होता. इंग्रजी राज्य आल्यापासून मग अधिकाऱ्यांना हा मान गेला आणि स्वातंत्र्यानंतर आपले मंत्री पूजेला येऊ लागले. 1972 पासून मुख्यमंत्री येऊ लागले. पंढरपूर वारीची सांगता आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने होते. देवेंद्रजी फडणवीस शयनी एकादशी असं सुद्धा याला म्हणतात की या दिवशी विठ्ठलाची पूजा होते आणि त्यानंतर 4 महिने विठ्ठल झोपी जातो असं म्हणतात आणि त्यानंतरचे जे 4 महिने असतात त्याला चातुर्मास असं म्हणतात. शयनी एकादशी असं सुद्धा आषाढी एकादशीला म्हटलं जातं. पहा विठ्ठलाची मूर्ती कशी दिसते. विठ्ठलाची विटेवरचं षोडशोपचारे पूजा या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होतीये. पुंडलिकांनी माता पित्याची सेवा केली. त्याचप्रमाणे वारकरी मानाचं वारकरी जोडपं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सोबत इथे त्यांना महापूजेचा मान मिळालेला असतो. ते जोडपं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जे माता पित्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात वारीची परंपरा खरं तर खूप वर्षांपूर्वीची आहे. अनेक वर्षांपूर्वी म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पूर्वीपासून त्यांच्या पणजोबांपासून खरं तर ही वारीची परंपरा आहे. करकटावरी ठेवून या. आणि ही पंढरपूर वारी विठ्ठलाच्या या सगुण रूपाचं वर्णन आळंदी आणि देहू पासून आपल्या अभंगात हे सगळे वारकरी पायी प्रवास करत असतात, पंढरपूरला येतात आणि त्यांच्या आनंदाचा परमोच्च क्षण हा म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस असतो. अनेक अभंगात या दिवशी विठ्ठलाचं रूप विठेवर उभ्या असलेल्या आणि कमरेवरती हात घेऊन उभ्या असलेल्या या विठ्ठलाचं रूप आपल्या डोळ्यात हे सर्व वारकरी साठवतात आणि आपापल्या घरी परत जातात. गेले 2-3 वर्ष वारकऱ्यांची गर्दी या ठिकाणी कमी होती आणि त्याला कारण होतं ते म्हणजे दुष्काळ. शेतीची कामं उरकत नव्हती. दुबार पेरणीचं संकट अनेक शेतकऱ्यांवरती येत होतं. त्यामुळे वारीला येणं हे अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नव्हतं. पण सुदैवाने त्या विठ्ठलाच्याच कृपेने यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांची संख्या यंदा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतीची कामं वेळेत झालेली आहेत. पेरणीची कामं, लावणीची कामं वेळेत झालेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी आता सर्वार्थाने विठुरायाची भक्तीमध्ये मग्न होण्यासाठी मोकळा झालेला होता. त्यामुळे मोठ्या संख्येनं वारकरी, जो शेतकरी वर्ग असलेला वारकरी जो आहे तो खूप मोठ्या संख्येनं यावर्षी वारीला आलेला पाहायला मिळालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते षोडशोपचारे पूजा होतीये विठुरायाची. विटेवर उभा आहे, विटेवर हात आहेत, कानात मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे, दंडावर मनगटावर बाजूबंद आणि मणिबंद आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो, तर कार्तिकी एकादशीला पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना असतो. त्याप्रमाणे आषाढी एकादशीची मानाची पूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. त्याचप्रमाणे एक मानाचं वारकरी जोडपं सुद्धा या ठिकाणी आपण कालपासून म्हणतोय की आषाढी एकादशीच्या पूजेसाठी उपस्थित आहे. महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लगत ज्या सीमेच्या आजूबाजूची जी राज्य आहेत तेथूनही वारकरी येत असतात. हरिभाऊ आणि सुनीता पुंधे असं या मानाच्या वारकरी जोडप्याचं नाव आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत ही महापूजा करण्याचा लाभ या वारकरी जोडप्याला मिळालेला आहे आणि त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान सुद्धा करण्यात येईल. दरवर्षीची ही परंपरा आहे. राज्याचे मुख्यमंत्री ही अशा प्रकारे महापूजा करतात. त्यांच्यासोबत हे मानाचं वारकरी जोडपं जे असतं तेही पूजा करत असतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत असतो. यंदा हे जोडपं पंढरपुरातलंच आहे. गेली अनेक वर्ष ते वारी करतायत आणि ती वारी फळाला आली, त्यांची भक्ती फळाला आली असंच त्यांना आज जो मान मिळालेला आहे त्यावरून त्यांच्या भावना असू शकतील. वर्णन आणि या पंढरीतला हा साक्षात पांडुरंग उत्पात सर जलाभिषेक, दुग्धाभिषेक विठ्ठलाला या ठिकाणी केला जातोय. षोडशोपचारे विठ्ठलाची पूजा या ठिकाणी होतीये. आपण पाहतो दुधाचं स्नान झालेलं आहे, दह्याचं स्नान झालेलं आहे. पंचामृताची ही जी काही 5 अंग आहेत त्याविषयी काय सांगताय? महापूजेमध्ये दूध, दही, मध, शर्करा अशा 5 अमृताचं स्नान घातलं जातं. त्याला पंचामृत स्नान असं म्हणतात. ते नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पंचामृत स्नान घातलेलं आहे. लोण्याचा नैवेद्य दाखवलेला आहे की लोण्याचा नैवेद्य वारी, महाराष्ट्रातला वारी हा एक सण म्हणता येईल, उत्सव म्हणता येईल, उपक्रम म्हणता येईल. सर्वार्थाने वारी ही परिपूर्ण असते. लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात, पण कुठेही दुर्घटना होत नाहीत. सगळं काही एक अघोषित नियमानुसार, शिस्तीनुसार होत असतं. आणि पांडुरंगाची ही ओळख वारकरी दिंड्या असतात, जे एक चालतं बोलतं कुटुंबच खरं तर म्हणायला हवं. केलंय. पांडुरंग कांती आणि शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून या ठिकाणी हे वारकरी पोचलेले असतात विठुरायाच्या दर्शनासाठी. लावण्य तेज
अनेक परंपरा आहेत, अनेक सुरस कथा आहेत वारकऱ्यांच्या. जसं ज्ञानोबांच्या पालखीसमोर एक मानाची दिंडी असते, जिला वास्करांची दिंडी म्हणतात. या दिंडीमध्ये सर्व निशाणं ही भगव्या रंगाची असतात, एकच निशाण हे पांढऱ्या रंगाचं असतं आणि असं म्हणतात की ते कबीरांचं निशाण आहे. मूर्ती ही नेमकी कशापासून बनवलेली आहे? महादेव गोविंद रानडे यांनी लिहून ठेवलेल्या एका आठवणीनुसार खूप वर्षांपूर्वी कबीरांची एक पालखी काशीवरून पंढरपूर यात्रेमध्ये म्हणजे या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याला यायची आणि पुण्याहून हा प्रवास तिचा पंढरपुराकडे व्हायचा. पण कालांतराने ही पालखी आणणं त्या ठिकाणच्या भक्तांना शक्य झालं नाही, त्यामुळे त्या पालखीचं प्रतीक म्हणून हे पांढरं निशाण वास्करांच्या दिंडीसोबत असतं. कबीरांच्या पालखीची एक आठवण, कबीरांच्या पालखीचं एक प्रतीक म्हणून. सर्व धर्म समभावाची शिकवण देणारी वारी, सर्वांना एकत्रित राहण्याची शिकवण देणारी ही वारी, जात धर्म भेद सर्व विसरायला लावणारी ही वारी खरोखरच एक वेगळाच उत्सव आहे. महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची बाब आहे. हे गुज कळलं म्हणूनच खरं म्हणजे पांडुरंग कोण आहे? पांडुरंग म्हणजे पांढरं अंग आहे शंकराचं. कर्पूर गौरम करुणावतार. विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. परब्रह्म जणू अवतरले हो, परब्रह्म जणू अवतरले हो. पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. चार दिशानी वार करी है गाती गोविंदे. चार दिशानी वार करी है गाती गोविंदे. झिम्मा फुगडी खेळ खेळती भक्त सर्व आनंदे. झिम्मा फुगडी खेळ खेळती भक्त सर्व आनंदे. मायेचा हा खेळ रंगला, मायेचा हा खेळ रंगला. आज काळ जात परब्रह्म जणू अवतरले हो, परब्रह्म जणू अवतरले हो. पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. भक्तांच्या परमसुखाचे इथेच होते रिंगण. भक्तांच्या परमसुखाचे इथेच होते रिंगण. रिंगण रिंगणा
भक्तांच्या या परमसुखाचे इथेच होते रिंगण रिंगण वाटे भक्तांना या हे विश्वाचे अंगण रिंगण वाटे भक्तांना या हे विश्वाचे अंगण माऊली सहा घेऊन पाठी माऊली सहा घेऊन पाठी अश्वधावतो आत परब्रह्म जणू अवतरले हो परब्रह्म जणू अवतरले हो पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात झांज मृदंगे मुखिया भंगे आसमंत भरला झांज मृदंगे मुखिया भंगे आसमंत भरला गळा भेटता वार करीहा गळा भेटता वार करीहा विठ्ठल विठ्ठल झाला झाला विठ्ठल विठ्ठल झाला झाला विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल झाला करुणेचा हा पाझर देवा करुणेचा हा पाझर देवा उत्सव हृदयात परब्रह्म जणू अवतरले हो परब्रह्म जणू अवतरले हो पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात विठ्ठला 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 षोडशोपचारे पूजा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होते. त्याचप्रमाणे मानाचं वारकरी जोडपं जे पंढरपुरातलं पुंधे पती पत्नी हे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करतायत. त्यांना पूजेचा मान मिळालेला आहे. त्या पूजेला येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूया.
विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात विठुरायाची पूजा या ठिकाणी सुरू आहे. दुग्ध शर्करा जलाभिषेक झाल्यानंतर, हे स्नान झाल्यानंतर विठुरायाला या ठिकाणी पितांबर नेसवलं जात आहे. परब्रह्म जणू अवतरले हो, परब्रह्म जणू अवतरले हो, पहावा खरीत असो नसो भाव आलो तुझी ठाया, पंढरपुरी आहे माझा पंढरी राया. याच भावाने प्रत्येक वारकरी या ठिकाणी आलेला आहे. विठ्ठलाच्या भेटीची आस प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे आणि ही पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना, महापूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. चार दिशानी वार करी है गाती गोविंदे, चार दिशानी वार करी है गाती गोविंदे. वारीमधली शिस्त हा अनेकांच्या अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय असतो. वारीमध्ये शिस्त आणण्याचं खरं जर कोणाला योगदान यामध्ये कोणाचं असेल तर ते आहे हैबत बाबा यांचं. श्रीमंत शिंदे सरकार यांच्या दरबारी हैबत बाबा हे सरदार म्हणून होते आणि एका घटनेमध्ये त्यांचा जीव काही जणांनी वाचवला होता आणि श्री माऊलींच्या सेवेमध्ये आपण मग्न असल्यामुळेच आपला जीव वाचला अशी त्यांची दृढ श्रद्धा माऊलींच्या मध्ये होती. माऊलींवरती त्यांची दृढ श्रद्धा होती आणि त्यातूनच त्यांनी या वारीला एक वेगळी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. या वारीला राजाश्रय असावा म्हणून त्यांनी शिंदे सरकार यांच्या दरबारी असलेले श्री अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडनं घोडे, हत्ती, तंबू वगैरे लवाजमा तसंच नैवेद्याची व्यवस्था इथपासून सर्व व्यवस्था केलेली होती. यातले हत्ती आज दिसत नाहीत, मात्र शितोळे सरकार यांचे घोडे मात्र ज्ञानोबांच्या पालखीत नक्की असतात. त्यांचा मूळ पिंड खरं तर लष्करी असल्यामुळे एखाद्या सैनिकाच्या शिस्तीचं त्यांनी या वारीला वळण लावलेलं होतं आणि तीच शिस्त आजतागायत आपल्याला दिसते. लाखो वारकरी शांततेने एकरूप होऊन विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न होऊन पंढरपुराकडे वाटचाल करत असतात. भक्तांच्या या परम सुखाचे इथेच होते रिंगण, भक्तांच्या या परम सुखाचे इथेच होते रिंगण, रिंगण. रिंगणा भक्तांच्या या विठुरायाला पितांबर नेसवलं गेलंय. सुवर्ण मुकुट विठुरायाच्या श्री विराजमान झालेला आहे. भक्तानाया हे विश्वाचे अंगण, रिंगण वाटे भक्तानाया हे विश्वाचे अंगण. माऊली सहा घेऊन पाठी, माऊली सहा घेऊन पाठी, अश्वधावतो आत परब्रह्म. आणि यानंतर रेशमी अंगरखा विठुरायाला नेसवलं जाईल. हो परब्रह्म जणू अवतरले हो, पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे. वारीची खरं तर कथाच न्यारी असते. संत सावतामाळी यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं सांगत प्रपंच आणि वारी, प्रपंच आणि भक्तिमार्ग यांना एकरूप केलेलं होतं आणि तेच बरेच जण आपला प्रपंच या वारीमध्ये साकारताना दिसतात. अनेक जण असतात ज्यांना वारी करण्याची मनापासून इच्छा असते, मात्र प्रपंच सुद्धा चालवायचा असतो, ती सुद्धा जबाबदारी असते. मग करणार काय? आपला प्रपंच घेऊनच ते बरेचदा वारीमध्ये आलेले असतात. आपलं
उपजीविकेचं साधन या वारीमध्ये त्यांनी बिनदिक्कतपणे या ठिकाणी त्यांची वारी सुरू असते आणि उपजीविकाही सुरू असते. चर्मकार आहेत त्यामध्ये न्हावी आहेत, छत्र्या शिवायचं काम अनेक जण करत असतात आणि ऐच्छिक असतं. वारकऱ्यांना जेवढी इच्छा असेल तेवढे त्यांनी पैसे त्यांना द्यावे, ज्यांना शक्य नसतील त्यांनी नाही दिले तरी यांची काही म्हणणं नसतं. म्हणजे वारी परी वारीही होते, विठुरायाचं दर्शन घडतं आणि प्रपंचासाठी 4 पैसे सुद्धा गोळा होतात. वारीमध्ये असे अनेक जण आहेत जे गेले वर्षोनवर्ष न चुकता वारी करतायत. वारीमध्ये रिंगणाची परंपरा असते. रिंगण अनेक ठिकाणी या पालखीला, ज्ञानोबांच्या पालखीला, तुकोबांच्या पालखीला घातलं जातं. रिंगणा खरं तर एक प्रकारचा खेळ असतो. हे वारकरी चालून चालून दमत असतात आणि ज्या ठिकाणी विसावा असतो त्या ठिकाणी त्यांचं मनोरंजन व्हावं या अर्थाने हे रिंगण सोहळे अनेक ठिकाणी रंगलेले असतात. विठ्ठल विठ्ठल घोष निनादे. ठिकठिकाणी रिंगणाचे खेळ खेळत, ओव्या म्हणत, अभंग म्हणत, विठुरायाचं नाव घेत या सर्व दिंड्या तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीसह पंढरपुराकडे येत असतात. आणि आजचाच तो दिवस असतो ज्या दिवशी ही वारी सुफळ संपूर्ण असं म्हणता येईल अशी पूर्ण होत असते या सर्व वारकऱ्यांची. आणि ती सुफळ संपूर्ण होण्याची आस आता प्रत्येक वारकऱ्याला लागलेली असेल, कारण या वारीचा अखेरचा टप्पा ते म्हणजे विठुरायाचं दर्शन त्यांना घ्यायचं आहे. महापूजा सुरू आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा होते. त्याचबरोबर पंढरपुरातलं पुंधे दाम्पत्य हे यंदाचं मानाचं वारकरी दाम्पत्य आहे. माफ करा, पाथर्डी नगर इथलं हे वारकरी जोडपं आहे ज्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत महापूजेचा मान मिळालेला आहे. ध्यास ध्यास विठू माझा श्वास. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. विठू दर्शनासी लागे मनी एक आस. विठू दर्शनासी लागे मनी एक आस. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. रेशमी अंगरखा, पितांबर आणि जरी काठाचं उपर्ण लेऊन हा विठुराया आता आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी या ठिकाणी तयार झालेला आहे. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. सुखालाही आला या हो आनंदाचा पूर. असंच काहीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि हे पंढरपूर अवघं दुमदुमून गेलेलं आहे विठुनामाच्या गजराने. आणि इतका भक्तीचा सागर या ठिकाणी उसळला आहे की त्या विठुरायाला सुद्धा आस लागली असेल आपल्या भक्तांना दर्शन देण्याची. भाव चिंतनात लाभे नाम
समस्त पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हावून निघालेली आहे. प्रत्येक वारकरी आता विठुरायाच्या दर्शनाची आस त्या प्रत्येक वारकऱ्याला आहे. विठुरायाची महापूजा सुरू आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, आणि या महापूजेनंतर विठुरायाचं दर्शन हे प्रत्येक वारकऱ्याला घेता येणार आहे. यंदा पंढरपूर मंदिर संस्थानाने अनेक सुविधा या ठिकाणी भक्तांसाठी केलेल्या आहेत. गर्दी टाळण्याचे अनेक प्रयत्न केलेले आहेत. या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणतीही आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास आपत्कालीन यंत्रणा या मंदिर संस्थानने उभारलेली आहे. त्याचप्रमाणे भक्तांची गर्दी होऊ नये यासाठी विशेष स्कायवॉक या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. भक्तांच्या सोयीसाठी अनेक प्रयत्न, अनेक सोयी सुविधा या ठिकाणी मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आहेत. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. हरिभाऊ आणि सुनीता फुंदे हे मानाचं वारकरी दाम्पत्य आहे, ज्यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळालेला आहे. या दाम्पत्याचा ही पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान सुद्धा केला जाईल. सांग तुझ्या चरणाची सोडू कशी कास. सांग तुझ्या चरणाची सोडू कशी कास. हे विठुरायाची ख्याती, विठुरायाची भक्ती केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाहीये. इतर राज्यांमध्ये सुद्धा या विठ्ठलाचे भक्त हे काही कमी नाहीयेत. म्हणूनच त्याला कदाचित कानडावो विठ्ठलू कर्नाटकू असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा या विठ्ठलाची भक्ती आणि उपासना ही तितकीच तन्मयतेने केली जाते. जिथे तिथे तुझाच रे होई मला भास. जिथे तिथे तुझाच रे होई मला भास. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. ललाटी चंदन लावून तुळशीहार अर्पण करून विठुरायाची पूजा या ठिकाणी संपन्न होतीये. विठू दर्शनासी लागे मनी एक आस. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. वारीला जाताना अनेक स्त्रिया आपल्या माथ्यावरून वृंदावन नेत असतात, ज्यामध्ये तुळस लावलेली असते, तुळशी वृंदावन नेत असतात. विठोबाला तुळस प्रिय असते आणि आजचा दिवस म्हणजेच आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून असते. आणि यानंतर विठुराया हा वैकुंठाला जातो आरामासाठी असं मानलं जातं. अशी एक समजूत आहे या वारकऱ्यांमध्ये. आणि म्हणूनच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतं. आणि हा 4 महिन्याचा काळ हा विठ्ठलाच्या विश्रांतीचा काळ असतो, ज्याला आपल्या परंपरेनुसार चातुर्मास असं म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर रूप तुझे. या विठुरायाचं याची देही याची डोळा दर्शन करण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. आणि अगदी काही वेळातच ही महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे मानाचं फुंदे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा या ठिकाणी संपन्न होते. चार दिशांनी वारकरी
चार दिशानी वार करी है गाती गोविंदे झिम्मा फुगडी खेळ खेळती भक्त सर्व आनंदे झिम्मा फुगडी खेळ खेळती आपल्या संतांनी खूप सुंदर शब्दात विठुरायाचं वर्णन केलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर रूप तुझे. निस्सीम भक्ती निस्सीम प्रेम या संतांचं, या सर्व वारकऱ्यांचं या पंढरीनाथावरती असतं आणि केवळ त्याच्या दर्शनाची आस उराशी घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत ही वारी करत हे वारकरी सर्व पंढरपुराला पोचलेले आहेत. आणि आता विठुरायाच्या दर्शनानं त्यांची ही वारी संपन्न होईल. विठुरायाला आरसा दाखवण्याची या ठिकाणी परंपरा असते. आरशात विठुरायाचं रूपडं त्याला दाखवलं जातं. छाया परम सुखाचे इथेच होते रिंगण. आणि आता फलाहाराचा नैवेद्य दाखवला. छाया परम सुखाचे इथेच हो. पंढरपूर आणि विठ्ठलाचं वर्णन हे सगळ्या संतांनी आपल्या संपूर्ण प्रतिभेचं साध्य समजलं. धूप आणि दीप आपल्या अभंग नैवेद्य रचनेने अर्पण करून या विठेवरच्या ठिकाणी सावळ्या विठुरायाची शिलेतून पूजा संपन्न चैतन्याचे होते. उधळे फुलले फुलवले आणि त्याच्या सुगंधाने मराठी मनाचे गाभारे दरवळून गेले. महाराष्ट्राच्या भागवत धर्माला ज्ञानदेवांनी आत्मतत्व, श्रुती, गीता, गुरु, संत आणि श्रोते या सर्वांनाच माऊली रूपात पाहिले आणि चराचर विश्व त्या माऊली रूपात भरलेलं आहे. त्या विठाई माऊलीला आपल्या डोळ्यात साठवलं ते हे रूप आपण पाहतोय. खरं म्हणजे हे रूप दृष्टीला पडले आणि आनंदाची सृष्टी उभी राहिली आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणू लागले, माझी या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. माझे मन पांडुरंगी रंगले, गोविंदाच्या गुणी वेधले. जागृती, स्वप्न, सुषुप्ती याची आठवणे उरली नाही आणि ज्ञानदेवांनी विठ्ठलाला माऊली रूपात पाहिलं, पंढरीला माऊली म्हणून संबोधलं आणि जाईन गे मायेत या पंढरपुरा म्हणत म्हणत हे सावळं रूप डोळ्यामध्ये साठवलं. ते रूप आपण आता पूजेनंतर पाहतोय, त्याचं दर्शन घेतोय. आता पांडुरंगाची आरती होते आहे. षोडशोपचारामधला आरतीचा हा उपचार जो आहे तो अतिशय सुंदर आहे. नामदेवाने लिहिलेली आरती केली जाते. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्माने गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा, रुखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवनगा. जय देव. थेट आरतीचा आनंद आज आता आपण प्रेक्षकांना देऊया. पुंडलिकावर दे हार विठ्ठल असं म्हणत देवाची आरती झालेली आहे. आणि आता जो प्रश्न आपण मगाशी मुख्यमंत्र्यांना विचारला त्याबद्दल ते आता प्रार्थना करतील अशी आपण त्यांच्याकडे आशा करूया. मयूर, तू पाहिलंस का की कुठलीही आरती, आज ही विठ्ठलाची महापूजा आहे म्हणून सोडून दे, पण कुठल्याही देवतेची जेव्हा आरती केली जाते त्या आरतीच्या नंतर
साधारणतः पंढरीनाथ महाराज की जय असं एक म्हणण्याची परंपरा आहे. कारण हा विठुराय म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं दैवत आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा महाराष्ट्र जाती जमातीमध्ये विखुरला गेला होता त्यावेळच्या समाजरचनेनुसार, त्यावेळी या सगळ्या जाती जमातींना एकत्र आणण्याचं काम फार मोठं या भागवत संप्रदायानं केलं. या विठुरायाच्या भक्तीतनं महाराष्ट्र एकसंघ झाला. एकही जात एकही जमात महाराष्ट्रात आज दाखवता येणार नाही की जिथे विठ्ठल भक्तीतनं एखादा तरी महान संत निर्माण झाला नाही. ही जी शक्ती आहे ही सगळ्या पांडुरंगाच्या भक्तीची शक्ती विठ्ठलाची आहे. महापूजा या आणि ठिकाणी हीच संपन्न शक्ती झालेली आहे. शक्तिरूपी मुख्यमंत्री प्रसाद देवेंद्र आज फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता मुख्यमंत्र्यांना फडणवीस, पर्यायी त्याचप्रमाणे सगळ्या महाराष्ट्राला हरिभाऊ आणि आणि सुनीता पुंदे जे मानाच्या मानाचं वारकरी वारकऱ्याला दाम्पत्य आहे, या म्हणजे चौघांच्या हस्ते ही महापूजा संपन्न झालेली आहे. आणि देवाला अर्पण केलेले हार त्यांना प्रसाद म्हणून देण्यात आलेले आहेत. ही महापूजा या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी वारकऱ्यांना दर्शनासाठी हा गाभारा खुला केला जाईल. वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, असंच काहीचं समाधान या इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतंय. विठू माझा ध्यास ध्यास, विठू माझा श्वास.